नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन पवार स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज मी एकदम फ्री आहे आणि तुम्हाला मी माझ्या घराच्या शेजारचा नजारा कसा आहे ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवतो. तर मित्रांनो, ह्या साईडला तुम्हाला दिसत असतील ह्या फाट्या-बिट्या एकदम मस्तपैकी रचून ठेवलेल्या आहेत मित्रांनो. ह्या पाहू शकता तुम्ही एकदम फाट्या तिकडच्या साईडला आहेत. तर मग हे जे लाकूड आहेत मोठमोठाले ते इथं आम्ही रचून ठेवले आहेत एकदम चांगले मस्तपैकी, जेणेकरून इकडे-तिकडे काही गबाळ दिसणार नाही त्यासाठी. आणि हे तुम्हाला आंबे-बिंबे दिसत असतील. आता माझ्या पण कमरेच्या लेवलला दिसतात, एवढे झाले आहेत. याला आता सध्या 2 वर्ष झालेली आहेत. पण मग जास्त प्रमाणात आम्ही याला पाणी दिलं नाही ह्या आंब्यांना. त्याच्यामुळे आमचे आंबे जे आहेत ते चांगले वाढलेले नाहीत. आणि हे तुम्हाला दिसत असतील काही आंबे खूप मोठमोठाले झालेले आहेत मित्रांनो. म्हणजे खूपच छान झालेले आहेत. माझ्या उंचीपेक्षा जास्त वाढलेले आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी इकडे दाखवतो. इकडे 3-4 झाडं केळीची आहेत. ते पण तुम्हाला मस्तपैकी वाढलेले दिसतात. एक वाढलेलं होतं त्याचे आम्ही एका केळीचे केळं पण खाल्ले आहेत. आणि त्याच्यानंतर हे बारीक शिंग्या काही ज्या फुटलेल्या आहेत ना, ते आहे तुम्हाला ह्या शिंग्या बारीकल्या दिसत असतील. ते पण आता ह्या वर्षी वाढतील. आणि ओह माय गॉड! यार, हे तर मी पाहिलेच नाही मित्रांनो. आणि हे तुम्हाला एक खुशखबरी आहे. तुम्हाला मी जवळून दाखवतो. आणि हे पहा मित्रांनो, केळीला फळ पण आलेलं आहे. म्हणजे आता खूप छोटी आहे. आता तुम्हाला मी दाखवलेलं आहे. मी जरी बसून आहे तरी पण तुम्हाला हे दिसत असतील. फक्त मी बसून आहे तरी एवढ्या अंतरावर हे केळीचं जे फळ आहे ते आलेलं आहे. म्हणजे केळीचा घोडा आलेला आहे आणि त्यालाच इथं केळी लागतील. आणि एवढ्या लहान केळीलासुद्धा केळं येतील. म्हणजे खूप जमिनीला ठेकतील एवढा पण त्याचा घोडा असू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी काय दाखवू. आणि इकडे ही सायकल आहे, जुनी टार्झन आहे. हे तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं पण मी दाखवतो. पहा मित्रांनो, जुनी सायकल, जुनी टार्झन. आणि ह्या बाजूला तुम्हाला मी केळी दाखवल्या होत्या, त्या केळी आहेत एवढल्या. आणि तिकडे फाट्या-बिट्या एकदम मस्तपैकी. आणि इकडच्या बाजूला पाहिले तर टाकी-विकी एकदम मस्त. अशा प्रकारे. आणि हे आमचं घर आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो चांगल्या पद्धतीने. हे आमचं घर आहे मित्रांनो. हे माळातलं घर. गावामध्ये आमचं वेगळं घर आहे, पण मग हे माळातले घर आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे पण चांगलं घर आहे. थोडं तुम्हाला दिसत असतील मस्तपैकी पत्रे-बित्रे टाकलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला काही दाखवू. तर मित्रांनो, ही आहे सीताफळ आमची. आणि त्याला फळं पण आलेले आहेत छोटे-छोटे. हे पाहू शकता तुम्ही. आता हे फळं आहेत, हे झालं. आणि त्याच्यानंतर इकडे हे झाले. असे हे फळं आलेले आहेत त्याला. खूप मोठमोठाले आता होतील. बारीक सीताफळ आहे, पण मग चांगला तिचा कमाल आहे. हे पाहू शकता तुम्ही. हे त्याच्यानंतर हे आणि हे. त्याच्यानंतर इकडे पण आहेत फळं. तुम्हाला मस्तपैकी दिसत असतील. हे पहा अशा पद्धतीने. आणि इकडे पण पहा अशा प्रकारे हे आमचे फळझाडं आहेत. आणि तिकडे काजू आहेत, इकडे कलम आंबे आहेत, मोठमोठाले आहेत. आणि त्यांना चांगलं पीक येतं, साधारण चांगलंच पीक येतं. त्याची विक्री पण होते. काजूच्या बियांची पण विक्री होते. त्याचे पण ह्या वर्षी 20-22 हजार रुपये आम्ही केलेत. आणि ह्या वर्षी कलम आंबे चांगले आले नाही, त्याच्यामुळं त्याचे पैसे झाले नाहीत. 2-3च हजार त्याचे झालेत, बाकीचे खायला ठेवलेत. आणि मित्रांनो, अशा प्रकारचं हे आमचं माळातलं वातावरण आहे. आणि ब्लॉग्स आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.